मंडळी नमस्कार. आज बघितलं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे जे काय अर्ज होते ते मोठ्या प्रमाणात अगदी आपल्याला या ठिकाणी भरताना आपल्याला जे काही कार्यकर्ते गावगाड्यातील होते ते या ठिकाणी आपल्याला भरताना बघायला मिळत आहेत. आणि याच अनुषंगाने शहाजी बापूंचे खरं तर कट्टर समर्थक म्हणून ज्यांची ओळख संबंध सांगोला तालुक्यामध्ये आहे ते दादासाहेब लोटे यांनी देखील या ठिकाणी जे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. तर नेमक्या त्यांच्या काय भावना आहेत, त्यांची भूमिका कशा पद्धतीची, या गोष्टी खरं तर आपण त्यांच्या माध्यमातून काय भूमिका आहे तुमची की आज अर्ज तुम्ही दाखल केलेला आहे? मी शहाजी बापू पाटील साहेबांच्या आशीर्वादानं या ठिकाणी शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती अधिकृतपणे या ठिकाणी उमेदवारी अर्ज आज दाखल केलेला आहे. पाठिंबाच्या वेळेस कॅन्डिडेट त्या भागामध्ये महूदमध्ये कुठला विनिंग होता किंवा काय परिस्थिती होती तिथली? गेल्या पंचवार्षिकला, आता पंचवार्षिक म्हणता येणार नाही, 8-9 वर्षाचा गॅप आहे मध्ये, बरोबर, हां, हां. पण 2017च्या निवडणुकीमध्ये गोविंदांना जरे हां, हां. खवासपूरचे जिल्हा परिषद सदस्य झाले होते. साधारणतः 2300 मतांनी त्यांचा विजय झाला होता. माझी पत्नी वरच्या पंचायत समिती चिकमौत पंचायत समिती गणातून 1700 मतानं विनिंग झाली होती आणि खालच्या पंचायत समिती गणामध्ये महूद पंचायत समिती गणामध्ये राजेंद्र मेटकरी साधारणतः 900 मतानं विनिंग झालेले होते. आणि त्यांच्याही माध्यमातून त्या भागामध्ये जेवढा निधी आला तेवढी ताकदीनं कामं झाली. आणि आदरणीय शहाजीबापू पाटील साहेबांच्या माध्यमातून तर महूद जिल्हा परिषद गटाचं नंदनवन झालंय आणि वरच्या टोटल 14 गावाला उजनीचं पाणी येतंय. त्यातल्या 7 गावाला शहाजीबापू पाटील साहेबांमुळे महूदमधल्या या ठिकाणी उजनीचं पाणी येतंय. पण खरं बघितलं तर जे महूद गाव आहे किंवा महूद गट जे आहे, खरं तर शेकापचं वर्चस्व किंवा प्राबल्य असणारा महूद गट आहे, त्यामध्ये जी तुमच्या आता रणनीती असणार ते कशा पद्धतीने नियोजन किंवा कसं करणार आहे पुढचं नियोजन? या ठिकाणी महूद जिल्हा परिषद गट हा गेल्या बारीला शहाजीबापू पाटील साहेबांनी याच्या अगोदर सुभाष नानाच्या कुटुंबाला मिळाला होता, शहाजीबापूंच्या बंधूंच्याच घरामध्ये. नंतर गोविंदांना जरेंना मिळाला होता. गेल्या 10 वर्षापासून तो गड अबाधित राखण्याचं काम या ठिकाणी शहाजीबापू पाटील साहेबांनी केलेलं आहे. आणि निश्चितपणे उद्या सुद्धा जनतेनं आशीर्वाद द्यायची भूमिका आहे. नेत्यांचा प्रचंड आशीर्वाद आहे. आणि आम्ही या ठिकाणी सगळ्याच्या साक्षीनं सांगतो की उद्याची निवडणूक नेता म्हणून नव्हे तर कार्यकर्ता म्हणून जनता आमच्यावरती विश्वास निश्चितपणे ठेवून आमच्या हातामध्ये देणार आहे. खरं बघितलं तर अजून काही माध्यमासमोर तुम्ही बोलताना भावनिक देखील झाला होता. म्हणजे भावनिक होण्यापाठीमागचं कारण काय नेमकं? काय संघर्ष काय आहे त्याचा? विषय असा होता की ग्रामपंचायतल्या गावामध्ये आम्ही तिकीट मागत असताना हां, हां, हां. आणि सोसायटीला एक संचालक करा म्हणत असताना सुद्धा हम्म. ज्या गावामध्ये आम्हाला दिलं नाही त्याच गावामधून, तो काय त्यांचा दोष नाही, बरोबर. ती काळामध्ये आम्ही तेवढं ताकदवान नव्हतो, आमची ऊर्जा नव्हती किंवा राजकीय यंत्रणा नव्हते, त्यामुळे दिलं नाही त्याने. पण त्या गावामध्ये नाही तर या जिल्हा परिषद गटामधून एका एवढ्या मोठ्या पक्षाच्या नेत्यानं एका सामान्य घरातल्या पोराला जिल्हा परिषदेचा सदस्य हो म्हणून आशीर्वाद दिला. मोकळा आशीर्वाद नाही दिला तर अधिकृत चिन्ह आणि अधिकृत पक्ष दिला. हे बघितल्यानंतर आम्हाला काही वेळा आम्ही हाताला स्वतःला चिमटे घेतो की आपण घरकुलात राहणारी पोरं एवढं दिवस आपलं पलटलं कसं, आणि निश्चितपणे आपण उभा तर राहिलो का स्वप्न बघतोय, असं काही वेळा आम्हाला भास होतो. म्हणून मी मागा भावनिक झालो होतो. कारण आमचं वडील लहानपणी गेलं, माझ्या भावानं आईनं प्रचंड कष्ट केलंय. मी ऊसतोडी केली सांगोला या कारखान्यावर. बघा तुम्ही, ज्यावेळेस कारखाना 2011-12ला चालू होतं त्यावेळेस आम्ही ऊस तोडला घंटागाडीनं. आणि या ठिकाणी पंक्चर सुद्धा गावामध्ये काढलेत. माझ्या गावामध्ये एक सायकल अशी नसेल किंवा मोटरसायकल अशी नसेल की त्याची टायर मी खोलली नाहीत आणि पंपाने त्याला मी हवा मारली नाही. याच्या व्यतिरिक्त अजून गरिबीची खरं तर संघर्ष करताना अजून कुठल्या पद्धतीची कामं केली ती? साहेब, जे हातामध्ये येईल ते काम केलेत. म्हणजे आपण शेतकऱ्याची पोर आहे. आपल्यामध्ये पशुपालन असतंय, जनावर असतात, बैल असतात, मसरं असतात, रेडं असतात. अगदी बैल दाखवणं, रेडं दाखवणं जनावरला, एवढ्या पद्धतीची जी लोक वाईट नजरे बघतील एवढी कामं आम्ही केलेत. प्रचंड कष्ट केले, प्रचंड मेहनत केली आणि या मेहनतीवरती लोकांवरती निष्ठा ठेवली, प्रामाणिकपणे नेत्याचं काम केलं आणि आज त्याचं फलित आहे. या नेत्यानं आमच्यावरती विश्वास ठेवला आणि आज आम्हाला तिकीट दिले. मी मायबाप जनतेला एवढंच आश्वासन सांगतो, विश्वासानं सांगतो की तुम्ही दिलेली प्रत्येक जबाबदारी तेवढ्याच तोलाने मोलानं पार पाडू. तुमच्या सुखामध्ये तुम्ही बोलवा न बोलवा अडचण नाही, पण तुमच्या दुःखामध्ये तुमचा एक लहान भाव, तुमचा मुलगा म्हणून निश्चितपणे तुमच्या पाठीमागे येऊन उभा राहील, एवढाच या ठिकाणी शब्द देतो. तुम्ही येताना तुमच्या आईची भेट घेऊन आला का? कारण एवढ्या गरीब परिस्थितीतून तुम्ही खरं तर आज या ठिकाणी एवढं मोठं काम किंवा उमेदवारी अर्ज दाखल करताय, आईची भेट घेऊन आला का येताना? मी आईची भेट घेऊन आलो, वडिलाच्या फोटोच्या पाया पडलोय. बरोबर. माझा वडील प्रचंड धाडशी होता, बरोबर. पण दुर्दैवानं व्यसनाधीनतेनं त्यांना जीव गमवावा लागला. आई मळ्यामध्ये होती, त्याला बोलवून घेतलं काय, तिनं कुंकू लावलं, आरती ओवाळली आणि सांगितलं काही काळजी करू नको, माझा आशीर्वाद आहे,
राजकारणात मध्ये काही होते, मला एवढंच माहिती आहे की माझं पोरगं जिंकणार आणि 24 तास लोकांसाठी काम करेल याचा मला विश्वास आहे. आईनं आशीर्वाद दिलेत का असे? 100% आईनं आशीर्वाद दिलेत. हा. आणि माझा भाऊ, माझ्या गावातली प्रचंड तरणी बांड पोरं, माझ्या पाठीमागं गटातीलच पोरं खूप मोठ्या ताकदीनं आहेत. मी कल्पनाही करू शकत नाही, एखाद्या घरी जायचं म्हटलं तर 100-200 पोरं पाठीमागं धावत येतात आणि बैठका करतात. मला कुठेही जायच्या अगोदर 100-100, 200 पोरांचं गुत्तच्या गुत्त जाऊन बसलेलं असतात आणि या ठिकाणी ताकदीनं बैठका करतात. निश्चितपणे मला आशा आहे माझ्या नेत्यानं माझ्यावरती विश्वास ठेवला आणि माझ्या कुटुंबाची पूर्व पुण्याई असेल, माझ्या कुलदैवतांचा आशीर्वाद असेल, त्यामुळंच या ठिकाणी मला ही उमेदवारी मिळते आणि निश्चितपणे या मायबाप जनतेच्या आशीर्वादानं ही आम्ही निवडणूक जिंकू. हे निवडणूक काय कोणाला पाडायसाठी आम्ही जिंकत नाही, तर या ठिकाणी त्या भागाचा प्रश्न मिटवण्यासाठी आणि माझ्या नेतृत्वानं माझ्यावरती ठेवलेला विश्वास सार्थ करण्यासाठी आम्ही निवडणूक लढतोय. मंडळी, हे शहाजी बापूंचे कट्टर समर्थक म्हणून जे ओळखले जातात ते दादासाहेब लवटे होते आणि आपल्यासोबत खरं तर त्या ठिकाणी चर्चा करत असताना ते भावनिक देखील झालेत. आणि जो विजय जो असणार आहे त्या गटामधून तर खेचून आणण्यासाठी ते अगदी तळागाळातील प्रत्येक सर्वसामान्य, वंचित, दुर्बल अशा सर्वसमावेशक घटकांना सोबत घेऊन या ठिकाणी विजयाचा गुलाल निश्चितपणाने उधळतील अशा पद्धतीची देखील भूमिका या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. धन्यवाद.